तर निवडणुकांची घोषणा होताच महायुतीच्या नेत्यांचा वेगळा सूर ऐकायला मिळतोय। सन्मानाने जागा मिळाल्या तरच महायुतीत लढू, अन्यथा स्वबळावर लढणार। गुलाबराव पाटलांनी हे थेट वक्तव्य केले। सर्व ठिकाणी महायुती म्हणून एकत्र लढण्याचे प्रयत्न असल्याचं बावनकुळे म्हणतात। महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र लढतील असं आमदार मिटकरींनी म्हटलंय। सन्मानाने जागा वाटप झाल्या तर 100% आम्ही महायुतीने लढू आणि जर सन्मानाने होत नसेल तर मग आमची एक स्वबळावरची तयारी आहे। पण वरचे जे आदेश आहे की महायुती करावी त्या पद्धतीने आम्ही प्रथम त्या गोष्टीला प्राधान्य देऊ आणि त्या गोष्टीला प्राधान्य दिल्यानंतर जर आम्हाला व्यवस्थित जागा मिळत नसतील तर मग कार्यकर्ते जे सांगतील तो कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं पाऊल टाकू। आतापर्यंत जेवढं यश कधीही मुंबई महानगरपालिकेला मध्ये महायुतीला किंवा भाजपला मिळालं नाही, यावेळचं यश हे सर्वात मोठं असेल। यावेळी महायुती प्रचंड जागा जिंकेल, महापौर भाजपा महायुतीचाच होईल आणि कोणत्याही परिस्थितीत एकनाथजी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही मुंबई, पुणे आणि सर्वच महानगरपालिकेत लढू आणि मला वाटतं की 100% आमचा विजय होईल। बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका सह जितक्या महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्यामध्ये महायुती म्हणून आम्ही सोबत लढणार आहोत। काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, इथे राष्ट्रवादी विरुद्ध मित्रपक्ष अशी पण लढत पाहायला मिळते। तिथं स्थानिक त्या ठिकाणचे नेते त्यावर अंतिम निर्णय घेतील। तुर्तास तरी आम्ही महायुती म्हणून एकत्र चालण्याची भूमिका घेतलेली आहे।